आचारी आता नवीन आचारी झालं तयार. आणि कर कुकर कर उलटा करा हा का तो असा सटके उडील ना मी. इथे घेतले टोमॅटो, इथे घेतले कढीपत्ता, इथे घेतले कांदा, इथे घेतलाय बटाटा, इथे घेतले वाटाणा, इथे घेतलाय कोथिंबीर, आपला खडा मसाला घेतलाय आणि इथे घेतलाय कोलम तांदूळ, इथे घेतलंय आलं लसूण पेस्ट आणि मिरच्या ठेचल्या त्याच्यात, जिरा घेतलाय, हळद, मीठ, कुकरमध्ये तेल टाकून घ्यायचे मस्त वेगळी. तेल तापले आता त्याच्यात आपण जिरं टाकून घेऊ. त्याच्यानंतर आपण खडा मसाला सगळा टाकून घेऊ. तेजपत्ता, दगडी फूल, लवंग आणि वेलची एवढं घेतले खड्या मसाल्यात आपण. कांदा पण टाकून घेऊ. चांगला असं परतून द्यायचं. कढीपत्ता पण टाकून देऊ मित्रांनो. टोमॅटो पण टाकून देऊ मित्रांनो. आता चांगलं मिक्स करून घेऊ. मीठ टाकून देऊ मित्रांनो. म्हणजे टोमॅटो आणि कांदा ना म्हणजे पटकन शिजेल आपला. आता मित्रांनो आपण आला लसूण आणि मिरची आहेत ना ते टाकून देऊ. ठेचलेत मस्त वेगळी हलवायचं आपण. हळद टाकून देऊ आपण थोडीशी. बटाटा टाकून देऊ मित्रांनो. आता वाटाणा पण देऊ टाकून. आमचा आचारी आता नवीन आचारी झालं तयार. आणि कर कुकर कर उलटा करा हा का तो असा सटके उडील ना मी. आपला वाटाणा आणि बटाटा चांगलं परतलंय मसाला. तर तांदूळ टाकून देऊ मित्रांनो. आता हे कोलम तांदूळ आहेत. हे बघा तांदूळ टाकून घेतले मित्रांनो. सगळे तांदूळ टाकून घेतले. आता चांगलं हलवून घ्यायचं मस्त पैकी. एकत्र करून घ्यायचा तो मसाला. 1-2 मिनिटं चांगला परतून घ्यायचा. पाणी टाकून देऊ मित्रांनो. एक बाउल भरून आपण पाणी घेतलं तेवढं तांदूळ घेतलेलं. अजून थोडंसं अजून लागेल पाणी. आता एकदा मिक्स करून घे शेवटचं झाकण लावायला. मित्रांनो झाकण लावून घेऊ. आता 2 शिट्ट्या काढून घेऊ आपण. मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊ मित्रांनो.
हे बघा मित्रांनो, कसलं शिजलं आहे, आपला भात शिजलेला आहे. आता आपण घेऊ ताटामध्ये काढून घेऊ. चला तर मित्रांनो, तुम्हाला खाऊन दाखवतो आपला पिवळा भात कसं झालं ते. तर बघा तुम्ही, माझं दाखवतो कसं झालं ते. भात एकच नंबर झाले. आपण लसूण मिरची आणि ते ठेचून टाकले ना, त्याच्यामुळे एकच नंबर लागतंय. असं तुम्ही करून बघा, एकच नंबर. ते आपण मिरची पावडर बनवतोय, असं पण करून बघा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.